वाशिम जिल्हा हा राज्यात सोयाबीन उत्पादक बेल्ट म्हणून ओळखला जातो आणि याच विभागात सोयाबीन उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला असून सरकारने मात्र शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोडच्या सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी कारंजा विश्रामगृहामधील आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी भावात आपला शेतमाल व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्चही या विक्रीमधून वसूल होत नसल्याचे चित्र आहे। परिणामी सरकारने हमीभावामध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीन माल खरेदी करावा अशी मागणी सुद्धा विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे। परिणामी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 10,000ची मदत करावी, अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधवांच्या 1 लाख रक्ताने केलेल्या सह्यांचे निवेदन 1 जानेवारी 2025 पर्यंत शासन दरबारी आम्ही देणार असल्याचे सुद्धा म्हटले आहे। यावर जर सरकार राजी नाही झाले तर मात्र शेतकरी भूमिपुत्र संघटना ही फेब्रुवारी महिन्यापासून आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये भुतेकर यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव तथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती। जावेद खान, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, कारंजा लाड। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।